3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला बॉल जय बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय। पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने दिशा दिली, ऑन साइडला खेळला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये। पहिल्या बॉल वरती पहिली धाव फार महत्वाची, जसं पहिलं प्रेम महत्वाचं तशी पहिली धाव महत्वाची। प्रणित आमच्या जोडीला जॉईन झालेत, लायसन मॅन आम्ही त्यांना नेहमी म्हणतो, कारण की आमचं लायसन जर कोणी काढून दिलं असेल तर ते आहेत प्रणित। पांजू गावामध्ये येण्याचं आणि 4 व्हीलर 2 व्हीलर हे सर्व लायसन ते बनवत आहेत। 1 रन 1 बॉल। अनेक चांगल्या कमेंट्स आल्यात आज, सर्व श्रोत्यांचे देखील हार्दिक स्वागत, हार्दिक आभार। ओ दांडी गोल, काय बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय। जो यार्ड आहे ना 8 मीटर 6 मीटर 4 मीटर 2 मीटर तिथेच हा बॉल डिलिव्हर केला आणि टप्पा जर पाहिला तर खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, दांडी गोल। प्रवीण भालेकर मैदानाच्या आतमध्ये। स्वयंभू पायगाव, जितू गवळी, दीपक मडवी या 2 खेळाडूंना सध्या मिस करतोय। भरपूर टुर्नामेंट मध्ये यंदा दिसले नाहीत आणि पायगाव टीम तर भरपूर टुर्नामेंट सुरुवातीला खेळला, मला वाटते मागील 1 ते 2 महिने या परिसरामध्ये हा संघ दिसला नाही। लॉट मध्ये होता परंतु काही कारणास्तव संघ या हंगामामध्ये दिसलेला नाही आहे। आज पांजू नगरीमध्ये, पांजू बेटावरती, पांजू गावामध्ये कशा प्रकारची खेळी राहिली आहे संघाची। ऑप्शनच्या बाहेर म्हणजेच खेळपट्टीच्या बाहेर नो बॉलचा इशारा आलाय आणि जर पाहिलं या खेळपट्टीवरती सर्वाधिक खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेले बॉल नो कुठे पडत असतील, आवर्जून या खेळपट्टीचं नाव घेईन। आजच्या दिवसात अनेक नो बॉल, जवळजवळ 10 ते 12च्या वरती नो बॉल्स पडल्यात। येणारा बॉल फ्री हिटचा असेल। टेनिस क्रिकेटमध्ये एक नियम फिक्स लागू झालाय की कोणताही नो बॉल असू दे फ्री हिट तुम्हाला कायम मिळेल, म्हणून ही गोष्ट माईक वर जरी सांगितली नाही ना तरी बॅटर आणि फिल्डरला, फिल्डिंग करणाऱ्या संघाला ठाऊक असायला पाहिजे। फ्री हिटचा बॉल लॉंग लेगला खेळलाय आडव्या बॅटने, 1 बाउन्सने चेंडू फरार, येतोय चौकार। जुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन। अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणशील, आता तू लाडी थँक्यू। 6 रन्स या भारत राऊत सर, आपण देखील जॉईंट व्हायचंय मायक्रोफोनवर। पांजू गावामध्ये आल्यावर आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असतात, आमच्या जवळचे मित्र आहेत आणि आमचा तालमेल चांगला आहे, एकमेकांमध्ये चांगला टच आहेत आणि मला देखील चांगला गायडन्स ते देत असतात, चांगला सल्ला, म्हणून त्यांच्याकडून खूप काही आम्हाला नेहमी शिकायला मिळते। 3 बॉल 6 रन 1 विकेट। पांजू गावामध्ये देखील 2 चांगले कॉमेंटेटर इतर देखील आहेत, भारत राऊत, दिनेश किनी, पण तो बिझी शेड्यूल असल्यामुळे आमचा चान्स लागतो। आणि तिसरा मी पांजू गावाचाच आधार कार्ड बनवलाय। पुढचा बॉल देखील स्वीप केलाय, गॅप शोधलाय आणि गॅप मध्ये दिल मागे मोर, वेलकम 4, येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार। काय फटका खेळला, स्लॉग हिट करण्यामध्ये एक्सपर्ट आहे हा बॅटर
आणि जर पाहिलं ना तर चांगल्या बॉलवरती चौकाराचा इशारा आलाय. फलकावरती धावा 10, 4 बॉल. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय मिस्टर प्रवीण भालेकर. नावातच भरपूर काय आहे आणि त्या धाटणीचा हा खेळाडू आहे. 2 बॉल या ओव्हरचे शिल्लक आहेत. श्वान पथक देखील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उडवलंय चेंडूला. लॉंग लेग रिझन मध्ये सलग तिसरा जाईल का हा प्रश्न विचारलाय. समीर राऊत याच्या हाताला स्पर्श झालाय चेंडू. आणि जर पाहिलं तर 2 धावा येत आहेत. 5 बॉल मध्ये 12 धावा. डिका स्पोर्ट लाईव्ह चांगलं कव्हरेज. आमचे डिजिटल अपडेटर चांगलं अपडेट करतायत. सर्व स्कोरिंग आणि डिट्टो माहिती ते पोहोचवतायत. त्यांचं नाव आहे सोलोमॉन, मिस्टर फॉरेनर, म्हणून त्यांना मराठी लँग्वेज थोडी डिफिकल्ट जाते. शेवटचा बॉल अक्रॉस दी लाईन खेळायचा होता. ओ हो हो हो, काहीतरी ट्विस्ट होता कहाणीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 12 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर भारत राऊत सर देखील जॉईन झालेत. ही मानाची स्पर्धा आहे पांजू स्पोर्टची आणि दरवर्षी हनुमान जन्मोत्सव हे चषक हे टायटल दिलं जाते. एकंदरीत काय वर्णन करायला या स्पर्धेचा भारत राऊत सर? नाही, अभिमान आहे, पांजू गावाचा अभिमान आहे अक्षय. कारण भले कितीही स्पर्धा गावामध्ये होऊ द्या, मात्र खऱ्या अर्थानं गावाचा मान, सन्मान आणि अभिमान म्हणजे हनुमान जयंतीची यात्रेनिमित्ताने ही स्पर्धा परंपरा आहे. बघा, ही परंपरा जी पांजूगावची पहिली पिढी जी होती, आज त्याच्यातील एक खेळाडू हेमंत लांबा आमच्यासोबत आहेत. त्या पहिल्या पिढीनं ती सुरुवात केली होती आणि आज ही दुसरी पिढी ती परंपरा सांभाळत आहे. आणि ही स्पर्धा नेहमी प्रत्येक वर्षी व्हायला हवी आणि यासाठी प्रत्येकजण जवळ जीवाची आनंद करतायत. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे आमच्या पांजूगावातील ही स्पर्धा, हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्तानं होते ती स्पर्धा. आणि या स्पर्धेची खासियत आहे की ट्रॉफीसाठी स्पर्धा असते. वेगवेगळ्या ट्रॉफीज, आज देखील हाताने बनवलेल्या ट्रॉफी उत्कृष्ट फिल्डर, बॅटर, बॉलर आणि मालिकावीर करता देखील. इतक्या मोठ्या ट्रॉफी आपण क्रमांक 1, 2, 3 अशा पाहतोय, पण इथे सिरीज, बॅटर, बॉलर, फिल्डर करता देखील आहेत. ही ओळख आहे अक्षय साटम पांजू गावाची. कारण हँडवर्क हे पांजू गावाची खास करून ओळख आहे पूर्वीपासून. म्हणजे आताची परंपरा नाही तर पूर्वीपासून. पूर्वी देखील कॅश प्राईज इतकं नव्हतं, मात्र पूर्वी जर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जर हे मोठमोठे खेळाडू खेळण्यासाठी आले तर सगळ्यात आधी आपल्या पांजू गावामध्ये आले. त्यानंतर हे खेळाडू इतर ठिकाणी गेले. हे नक्कीच मी आवर्जून म्हणेन. म्हणजेच राजेंद्र 11चा संघ असू द्या, गणेश गळीचा संघ असू द्या, राहुल 11चा संघ असू द्या, हे मोठमोठे जे संघ आहेत ते प्रथम या मैदानावर खेळलेले आहेत. आणि तिथून मात्र इथून त्यांचा प्रवास, पालघर जिल्ह्याचा इथून मात्र टेनिस क्रिकेटचा प्रवास त्या नामवंत खेळाडूंचा झाला. इतकंच आमचं दुर्दैव आहे की त्यावेळी लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं. ते जर असतं तर कदाचित त्या काही आठवणी आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकल्या असत्या अक्षय. हा नक्कीच. आणि चर्चा ती करणार आहोत. एक डॉट गेलाय, फुल टॉस बॉल, फटका फसलाय, फिल्डर डाऊन दी बॉल. आदेश पाटील त्या ठिकाणी येतोय आणि चांगला झेल टिपतोय. विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार. थँक्यू. 2 ते 3 स्पर्धा आम्ही रेग्युलर पांजू गावामध्ये करत असतो. एक एकविरा पांजूची स्पर्धा देखील अव्वल दर्जाची, एक पांजू स्पोर्ट्सची आणि एक असते ती आपली पांजू प्रीमियर लीग. यंदा पांजू प्रीमियर लीगचं नक्की आयोजन नियोजन कसं असेल ते सस्पेन्स ठेवलेलं आहे, पण थोडीशी झलक ती माहिती देखील पोहोचवली जाईल. आहे पांजू प्रीमियर लीग आहे आणि पांजू प्रीमियर लीग होईल. मात्र तो धमाका आम्ही नक्कीच ज्या दिवशी मेगा फायनल असेल, ग्रँड फायनलची आपला तो दिवस असेल त्यावेळेस नक्कीच तो आम्ही ती तारीख जाहीर करू आणि ती स्पर्धा कशी या ठिकाणी ऑर्गनाईज केली जाईल याच्याविषयी माहिती देऊ. चला मॅचच्या दिशेने जाऊया. धावत संख्या झाली आहे ती म्हणजेच 12 धावा. एका साईडला आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. ज्याप्रमाणे अक्षय साटमनं म्हटलं की स्वयंभू पायगाव म्हटलं तर 2 लेजेंडरी खेळाडू, एक म्हणजेच जितू गवली यांना विसरता कामा नाही आहे, त्यानंतर दीपक मडवी, यांचे 2 नामांकित खेळाडू. आणि खऱ्या अर्थानं आज ते खेळाडू दिसत नाही याची आठवण अक्षय साटमनं केली. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तर महाकाळ माझी पडा. सध्याच्या घडीला मी समीर रावचे स्टेटस पाहतोय अक्षय, आणि मी तर म्हणेल सध्याच्या घडीला हा संघ देखील इन्फॉर्म आहे. चांगला स्ट्रोक आहे
अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला गेला, चेंडूला अडवण्याची संधी बिलकुल मिळाली नाहीये फिल्डरला, निघून गेला 4 धावांसाठी चौकार. एक नंबर वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यवर. वसई विरार चांगला फटका गॅप मध्ये शोधला होता आणि गॅप मध्ये खेळल्या कारणास्तव चौकार येतोय. धावफलक पुढे येते. 16च्या घरामध्ये 3 बॉल. यश नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे. यश पाटील एक चांगले स्कोरर देखील आहेत. आज चांगले स्कोर गतीला जर थांबवायचा असेल ना तर यशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 बॉलमध्ये त्याचा बोलबाला राहिला होता, परंतु इथे पुढ्यात चेंडू ठेवला, गॅप मध्ये शोधला, चौकार जातोय. धावा 16. उलट दिशेने खेळला. यावेळी ही गरज होती का बॅटर करता? कारण की इथे जर पाहिलं या अगोदर चांगला मिडल ऑफ द बॅट मिड विकेटला चौकार आला आणि त्यानंतर डॉट म्हणजे चौकार होता तो इथे भरून काढलाय गोलंदाजाने. 4 बॉलमध्ये 4 धावा देत 1 विकेट घेतलाय. 16 रन. नक्की एखादा मोठा फटका आल्यानंतर एखादा डॉट बॉल हा गोलंदाजासाठी खूप महत्वपूर्ण असतो. बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलाय. मागे फिल्डर आहे. काय एफर्ट, अतिशय सुंदर एफर्ट त्या ठिकाणी आपण पाहिला. कदाचित डिसिजन कदाचित पेंडिंग होईल, मात्र आमचे पाठीराखे आहेत ते नक्कीच मदत नाहीये. चेंडूला अडवलं गेलंय. अप्रतिम. खरोखर असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, मात्र अंतिम क्षणी अगदी ती ज्याप्रमाणे आंबा जसं आपण तोडतोय त्याप्रमाणे ती झेप घेतल्याने चेंडूला आतमध्ये फेकून दिलं. अतिशय सुंदर शतरक्षण. नक्कीच ॲक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर चांगला फटका होता पुलचा. फिल्डर जय आला होता आणि चांगला प्रयत्न. अप्रतिम फिल्डिंग. अडवल्यात. धावा संघाकरता बॅकफुटला स्लॅश केलाय. ऑन द अप खेळलाय. कव्हरच्या वरून अभि जातोय त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय डीप मध्ये कव्हर रिझनला आणि 2 धाव संख्येला. आता काय घडेल? दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित होता. कॉलिंग व्यवस्थित नसला तर अपघात घडत असतो. यस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा तालमेल या बॉलवरती दिसून आला. 2 ओव्हर फलकावरती धावा आहेत. 19 धावा. चांगले सरासरी मेंटेन केले बॉलरनी देखील आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने देखील. चर्चा जारी राहील. नक्कीच चांगलीच सरासरी मेंटेन केली अक्षय. आणि 19 धावा म्हटलं तर नक्कीच जवळपास 9.50. आणि जर हाच करंट रन रेट आपण 5व्या षटकापर्यंत पाहिला तर जवळजवळ मी म्हणत 48 ते 49च्या घरामध्ये हा संघ जाऊ शकेल. मात्र याहून अधिक ज्याप्रमाणे मगाशी आपण म्हटलं की हे दिल मागे मो, हे दिल मागे मो आपण मगाशी म्हटलं ना, त्यासाठी म्हणतो की याहून अधिक धावा या फलकावर दिसायला हव्यात. कारण समोरचा संघ आहे महाकाल मालजीपाडा. आणि मी मगाशी म्हटलं की समीर राऊतचे मी स्टेटस नेहमीच पाहतोय. सध्याच्या घडीला भरपूर ट्रॉफीज जवळपास या जय महाकाल मालजीपाडा टीमनं पटकावले. त्याच्यामुळे या संघाला थांबवत असेल तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अक्षय साडम कमीत कमी 60 धावा या फलकावर यायला हव्यात. हा नक्कीच. आणि जय महाकाल मालजीपाडा फक्त चॅम्पियन क्रिकेट खेळत नाही, एक गाव एक फॉर्मॅट देखील खेळत असतो. म्हणून सातत्याने बिझी संघ राहिला आहे. चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. पण तो स्वयंभू पायगाव यंगस्टर आहेत या संघामध्ये आणि त्या यंगस्टरवरती भरपूर भरोसा आहे. नितीन सारखा एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे. नितीन मुकादम. बंदे में है दम, नाम है नितीन मुकादम. स्ट्राईकला या खेळाडूला पाहतोय. अनेक वेळा संघ अडचणीमध्ये असताना बॅटिंग चांगली केली आणि यावेळी समोर ठेवलाय, समोरच उडवलाय, परंतु लॉंग ऑनला जगलिंग अँड जगलिंगच राहिलाय. कॅच घेतला होता परंतु हा कॅच सुटला गेला. जयने शाबासकी दिले परंतु जयला ठाऊक आहे या विकेटचं महत्व. 1 रन आणि 1 रननी धावपळक 20. अगदी कॅचच्या खाली देखील आला होता, मात्र काय घडलं गेलं नक्कीच तो कॅच का कॅरी केला गेला नाहीये. पुढचा बॉल यावेळी मात्र डाऊन द लेग साइड. वाईटचा इशारा. वाईटच्या स्वरूपात 1 धावेल आणि 1 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 21. जयवरती षटकार आला. जयने या गोलंदाजीवरती एखादा षटकार त्याला कोणी ठोकला तर जयला 100 रुपये असतील. जयने षटकार दिला तर त्याला 100. ही माहिती आले मगाशी देखील. रन्स आहेत 21. पहिल्या ओव्हरमध्ये जयनी जर पाहिलं तर 12 रन्स देऊन 1 विकेट घेतला होता. 21 रन 1 बॉल. पुढचा बॉल जय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. स्ट्राईकला बॅटर प्रवीण आहे. फटका चांगला आहे.
फिल्डर चुकी करतोय. शॉट फाईन लेगला दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे आले. टीमची धावसंख्या आहे 23 धावा. आतापर्यंत पाहिलं तर या ओव्हरचे 2 बॉल झालेत. रन्स 23. अप्रतिम मी म्हणेल गोलंदाजी आतापर्यंत होत आहे जय मार्फत. पहिला स्पेल आपण जयचा पाहिला तर पहिल्या स्पेलमध्ये जवळपास 12 धावा दिला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा होता आपण पहिला स्पेल जय यांचा पाहिला आणि दुसरा स्पेल देखील चांगल्या प्रकारे आढळताना गोलंदाज. भरपूर काही आमच्या गावातील जयचे फॅन आहेत त्यांनी देखील पारितोषिक लावले आहेत. यावेळेस फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. अगदी वेगवान चेंडू हाताळला गेलाय. नेहमी आपण या गोलंदाज जो आज गोलंदाजी करतोय याला आपण नेहमीच अनेकदा अक्षय स्कोरिंग करताना देखील पाहिलंय. मात्र आज खरोखरच या मुलाचं मी क्रिकेट पाहतोय या पाणजूच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. आणि आमच्या गावातील देखील एक फॅन आहे खूप मोठा जयचा, त्याने देखील भरपूर पारितोषिक जयसाठी लावले आहेत. चांगला चेंडू आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडू आडव्या बॅटनं खेळता येतोच असं नाहीये. चेंडू आदळला गेला तो पॅडवर लेग बायचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा येतोय. मात्र एक ती स्टाईल कदाचित मी म्हणेल या खेळाडूची असू शकेल. अक्षय फॉलिंग स्वीपचे फटके खेळतोय, स्लॉक स्लिपचे फटके खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि शक्यतो जास्तीत जास्त ही जी आपण बॅट्समॅन पाहिलंय ही आडवी बॅट यूज करतोय हा बॅटर. आणि आजकाल तेच फटके चर्चेत देखील आहे. पूर्वी आपण ॲक्रॉस क्रिकेट बॅड क्रिकेट बनायचो, आता देखील फटका फसल्यावर तसं म्हटलं जाते, पण तो ॲक्रॉस दी लाईनच जास्तीत जास्त धावा येत असतात टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळी स्लोवर 1 चेंडू होता, संत गतीने टाकला, थोडासा चेंडू कट झाला आणि अगदी मार्जिन जे होतं ना वाईड लाईनीच्या बाहेर, पण तो चेंडू चांगला होता. थोडा आतमध्ये घेतला असता तर डॉट बॉल निश्चित असता. वाईडच्या स्वरूपात 1 रन 25 धावा. धावा झाल्या त्या 25. मी म्हटलं मगाशी 50 ते 60 धावा या फळकावर एक तुम्हाला नक्कीच ताकद देऊ शकेल मैदानाच्या आतमध्ये. बघा इथे जर आपण पाहिलं तर उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत, चांगला खेळतोय मी तर म्हणेल. एक चौकार देखील या बॅटरनं मारला आहे नितीननं. इथे मात्र आणखीन एक चेंडू डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय का? एक चेंडू बाकी आहे, माफ करा. मात्र वेगवान गोलंदाजी जर आपण त्या ठिकाणी कदाचित दिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनी जवळ मी म्हणजे स्पीड मीटर असतं तर कदाचित अक्षय आपल्याला तो अंदाज घेता आला असता की हा चेंडू किती वेगाने टाकला होता जयनं. जवळजवळ 132.5 किलोमीटर पर हावर डिका स्पोर्टने देखील तेच दाखवलंय आणि त्याच भन्नाट वेगाने बॉल गेला होता. पुढचा बॉल या स्पर्धेतला आतापर्यंत अप्रतिम खेळ राहिलाय सर्व खेळाडूंचा. स्लॉटमध्ये दिला होता परंतु पॉवर जनरेट झाली नाही. जे ते झोन आहेत ना 2 लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ, या स्पर्धेतला जर बाउंड्री लाईन पाहिली तर लांब आहे. मिड विकेटला फाईन खेळलात किंवा कव्हर पॉईंटला खेळला तर लवकर चौकार जात आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला फटके फसले ना तर कॅच जात आहेत आणि तेच घडलंय. 3 ओव्हर फळकावरती धावा आहेत टोटल 25. ब्रेक लावलाय मी तर म्हणेल पहिल्या ओव्हरमध्ये. बघा पहिला स्पेल आपण जयचा पाहिला तर पहिल्या स्पेलमध्ये जयने फक्त 12 धावा दिल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये. तिथून मात्र नक्कीच इथून वापसी केले. दुसरा स्पेल आपण पाहिला तर 8 धावा म्हणजेच जवळपास 12 चेंडूमध्ये 20 धावा. 2 स्पेल आपण जयचे पहिले 20 धावा जयनं खर्च केल्या. त्याने 2 विकेट आपल्या टीमसाठी प्राप्त देखील केल्या आहेत. धावा संख्या झाली आहे फळकावर ती म्हणजेच 25. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. जय महाकाळ हा संघ आपण पाहतोय. मालजीपाडा संघ एका साईडला, स्वयंभू पायगाव हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि दोन्ही गावामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलं जात आहे इतकंच म्हणेल. आणि कुठेतरी आज आपण अनेक संघटना पाहतोय. सरकार ग्रुप आहे, त्यानंतर साहेब संघटना आहे, त्यानंतर चॅम्पियन असोसिएशन आहे. ह्या ज्या 3 संघटना झाल्यात या 3 संघटनेच्या माध्यमातून कुठेतरी ग्रामीण क्रिकेट आज मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. बरेचसे गावातील संघ तयार झालेत या संघटनेच्या माध्यमातून खेळण्यासाठी. आज जर विचार केला आपण पायगाव आणि पाये, मी तर म्हणे पाये या गावाचा विचार केला तर मला वाटते पाये या गावातील जवळपास 2 ते 3 संघ हे संघटनेच्या माध्यमातून खेळतात. अक्षय नक्कीच एक संघ तर 2 मॅच जिंकलाय. कान्हाई स्पोर्ट पाये ए आणि पाये बी संघ मागील मॅचमध्ये पराभव झाला. त्याच बाजूच्याच परिसरातील पायगाव आणि एक खाडी संघ देखील होता. म्हणजे आजूबाजूचे 3 ते 4 संघ या असोसिएशनमध्ये पाहिले. समीर राऊत आलाय बॉलिंग मार्कवरती. फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली, नजर हटी, दुर्घटना घटी, येतोय चौकार.
फुलटॉस आणि खरोखरच फुलटॉस बॉलला या ज्युसी फुलटॉसला जवळपास आडव्या बॅटने चांगल्या प्रकारे खेळला गेला आणि जास्तीत जास्त धावा जर आपण साठम पाहिला तर लॉंग लेग या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा काढल्या गेल्यात आणि त्या ठिकाणी फिल्डर जर आपण पाहिला तर जवळजवळ मी तर म्हणेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये उभा केला आहे आणि याचा फायदा नक्कीच मिळतोय तो म्हणजे संघाला चौकार येतोय. चौकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29 धावा ह्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक मालजीपाडा टीमच्या विषयी आणखी जर म्हणायचं गेलं अक्षय तर मागच्याच आठवड्यामध्ये मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये मालजीपाडा प्रीमियर लीग ही एक स्पर्धा संपन्न झाली. तिथून नक्कीच एक फायदा झाला असेल मालजीपाडा या महत्त्वाच्या संघासाठी की त्या गावाच्या संपूर्ण खेळाडूंना जी खेळण्यासाठी संधी उपलब्ध झाली होती ते मालजीपाडा प्रीमियर लीगमध्ये तिथून काही खेळाडू नक्कीच निवडले गेले असतील. समीर राऊतमधून चांगला फटका आहे ऑन साईडला हवेत खेळला गेला आहे मिड विकेट डीपमधून फिल्डर देवेश येईपर्यंत त्या ठिकाणी या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. हवेत खेळला गेला होता जवळजवळ मिड विकेट क्षेत्रामध्ये देवेश होता त्या ठिकाणी आदेश होता त्या ठिकाणी धावा 2 ने धावसंख्या झाली आहे फळकावरती म्हणजेच 31 आणि जयनी जे गोलंदाजी केले त्याच्याकरता कॅश प्राइज झाले 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. जय अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. षटकाराकरता तर लावले होते परंतु त्यांनी चांगली गोलंदाजी केली तर चांगल्या गोलंदाजी करता देखील 500 रुपयाचा मानकरी जय ठरलाय. कॅश प्राइजवरून आठवलं की उत्तनला मॅच होती काल आणि परवा आम्ही त्या ठिकाणी होतो. व्हॅलेंटाईन करून एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी 2 दिवसांमध्ये चौकार षटकाराकरता जवळजवळ 1,20,000 रुपये पारितोषिक दिलेत आमच्या डोळ्यासमोर. मग ते कॉमेंटेटर असो पंच असो आणि इतर खेळाडू त्यामध्ये सर्वाधिक महाग म्हणजे जास्तीत जास्त कॅश कमवली 15,000 रुपये तो नागलेचा खेळाडू प्रथमेश काकरे होता. 15,000 त्यांनी 50 मारली तेव्हा. त्यानंतर मॅकमिलन गोविंद 13,000. काल मालामाल झाले होते सर्वजण आणि मजा आली त्या स्पर्धेला. अप्रतिम ती स्पर्धा राहिली. इम्पॅक्ट इन लाईन पिचिंग इन लाईन विकेट हिटिंग फ्लम LBW विकेट डाऊन. झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर. थँक्यू. अशा काही आठवणी टेनिस क्रिकेटमधील अक्षय खरोखरच अचंबित करणाऱ्या असतात. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की 1 लाखाहून अधिक कॅश प्राइज व्हॅलेंटाईननं वाटली खास करून खेळाडूंना त्याचप्रमाणे तो प्रसंग कासारवडूच्या मैदानावर माझ्यासमोर घडला होता. एका व्यक्तीनं तब्बल 1 लाखाची कॅश माझ्या समोर आणून ठेवली होती आणि सांगितलं होतं 6 चेंडू 6 षटकार जर मारले तर हे 1 लाख रुपये कॅश आणि कॅश समोर टेबलावर ठेवली होती. असं नाही तोंडाने बोललं नव्हतं तर 1 लाखाची कॅश ती कासारवडूच्या स्पर्धेमध्ये टेबलावर होती. असं पारितोषिक आपण पाहत असतो परंतु उत्तनच्या स्पर्धेमध्ये फटके मारल्यानंतर कॅश प्राइज देत होते. मग 1 विकेटला 5,000 रुपये 1 षटकारला 5,000 रुपये आपण 2 दिवसांमध्ये पाहिलं होतं. आणि मॅकमिलन गोविंद यांची ती स्पर्धा सक्सेसफुल राहिली. जबरदस्त मजा आली. यावेळी ड्राईव्ह केला ऑन साईडला मिडॉन मधून चेंडू जातोय फिल्डर येतोय आणि थोडासा स्ट्रगलिंग राहिले. 1 धावेला 2 धावेमध्ये लगेच कन्वर्ट केले. दुसऱ्या धावेला आता 3ऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु अजूनही 2च धावा. 2 या धावसंख्येने धाव फलक पुढे येईल. प्रणित आमच्यापर्यंत माहिती देतील की धावा आहेत 33 4 बॉल आतापर्यंत. षटक क्रमांक आपण बघतोय 4था आहे. समीर राऊत एक चांगल्या धाटणीचा खेळाडू अष्टपैलू नेतृत्व त्याचा आपण नेहमी पाहिले आणि चांगल्या फॉर्म मध्ये समीर राऊत नेहमी राहिलाय. नक्कीच नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेअर समीर राऊत यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर ऑन साईडला चांगला फटका आहे आडव्या बॅटने खेळला गेलाय. जवळपास चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू अडला नाहीये निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. थोडंसं थांबवतोय अक्षय साठम आम्ही तुमच्या दिशेने वळतोय. जुचंद्रचं देखील क्रिकेट आज मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं आहे खेळलं गेलेलं आहे. आज आपण पाहतोय तर भरपूर रजनी स्पर्धा या जुचंद्र क्रिकेटच्या भेटीसाठी येत आहेत आणि अक्षय साठम तुमचं शेड्यूल भरपूर बिझी आहे
आता बघा जवळपास उपमुख्यमंत्री चषक ही रजनी येत आहे, त्यानंतर जुचंद्र प्रीमियर लीग ही रजनी स्पर्धा येत आहे, RK ट्रॉफी रजनी स्पर्धा येत आहे, मोहनदादांची स्पर्धा रजनी स्पर्धा येत आहे. सगळ्या स्पर्धा नाईट 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 आणि नाईटच्या स्वरूपात येत आहेत. नक्कीच. आणि स्पर्धांचा क्रेज आहे की कोणाची स्पर्धा भारी, कारण की एकापेक्षा एक. सध्या डॉट गेलाय 4 ओव्हर 39 धावा आणि नक्कीच 39. मॅचकडे पाहिलं तर आतापर्यंत रन रेट मेंटेन जवळजवळ 10च्या आसपास केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. 6 बॉल शिल्लक आहे, इथून 10, 15, 20 धावा आल्या तर 55, 50, 60 प्लस जर गेला तर फायटिंग टोटल असेल आणि जय महाकाल मालजीपडा 50च्या आत थांबवण्याचा विचार करेल. नक्कीच मालजीपडा संघाचा हाच प्रयत्न असेल. आतापर्यंत आम्ही ज्याप्रमाणे पायगाव संघाला थांबवले, स्वयंभू पायगाव संघाला ज्याप्रमाणे थांबवलंय, इथून आम्हाला या संघाला शूट होऊ देता कामा नाहीये. हा मालजी संघाचा प्लॅन असेल, कारण हेच त्यांचं काम आहे आता करण्यासाठी. कारण आतापर्यंत म्हणजे हत्ती गेल्या फक्त शेपूट राहिले आणि असं नको व्हायला की ते शेपटी पकडण्याच्या नादामध्ये मात्र हत्तीनं आपल्याला उद्ध्वस्त केलं. अशा प्रकारचा खेळ होता का म्हणे. त्याच्यामुळे हे षटक नक्कीच विचारपूर्वक मालजीपाडा संघाला टाकावं लागेल. मात्र इथून स्वयंभू पायगाव संघ हा विचार करेल की नाही आहे, आम्हाला याच्या पलीकडे जायचं आहे, आम्हाला याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे इथून आम्हाला जवळपास 10, 15हून अधिक धावा आल्या तर नक्कीच एक चांगली स्थिती, एक भक्कम स्थिती आमच्या टीमची देखील होईल. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता, बॅकफूट लावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, पुलच्या माध्यमातून फटका फसला होता. मिड विकेट डीपचा फिल्डर आरामात चेंडूला फील्ड करण्यासाठी आले. समीर राऊत आहेत त्या ठिकाणी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. थोडंसं बॅकफूटला गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर जो चेंडू हाताळला होता वेगानं, त्या कदाचित वेगानं बीट केलं असेल, त्या कारणाचा तो फटका एक्झिक्यूट व्यवस्थित झाला नाही आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहिला नाही पण त्या बॅटरच्या बॅटमधून. 41 धावा. कान्हा स्पोर्ट पाये बी संघ पराभव झालाय. हडलक सुनील आमचे जवळचे मित्र आहेत आणि कान्हा स्पोर्ट पाये बी यंदाच्या हंगामामध्ये जरी कमी परत असेल ना, मला वाटते पुढचं वर्ष ते गाजवेल. या सदिच्छा आणि शुभेच्छा असतील पाये बी संघाला. 41 धावा, 1 डॉट बॉल आलाय, 2 बॉल झाले, 4 बॉल शिल्लक. 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील बॅटरला. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय मिस्टर रोहन आहे. रोहन आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आत. बॉलिंग मार्कवरती आदेश. ओ काय फटका केलाय, स्टायलिश हेलिकॉप्टर. धावा कमी येतील परंतु फटकाच चांगला होता. 2 धावा येत आहेत. आदेश पाटीलला यंदाच्या हंगामामध्ये मी पहिल्यांदाच बॉलिंग करताना बघतोय. आज मला वाटते धवल सारखा खेळाडू दिसत नाही म्हणून बॉलिंग मार्कवरती आदेशला आणलंय. रन साईड टोटल टीमच्या धावसंख्या 43, 3 बॉल. पॅडवर मारा होता आणि नक्कीच MS स्टाईलमध्ये तो स्ट्रोक खेळावा होता त्या ठिकाणी. आदेश यावेळेस पुन्हा एकदा MS स्टाईल, मात्र हेलिकॉप्टर त्या ठिकाणी क्रॅश होईल. फलंदाज बाद, विकेट डाऊन. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजे 43. पाये बी तुम्ही पराभव झालात, पण तो रविवारी यायचंय कारण की पाये ए संघ क्वालिफाय झालाय टॉप 8 मध्ये, त्यांना सपोर्ट करण्याकरता. जितेंद्र देवलीकर आपली वस्तू आमच्यापर्यंत ठेवले, ते आपण नंतर घेऊन जा. चंदननी ओ दांडी दांडी आणि दांडी गोल, ब्लॉक हॉल, परफेक्ट यॉर्कर, विकेट डाऊन. थँक्यू भारत सर. जर पाहिलं तर आदेश यंदाच्या हंगामामध्ये तितकी गोलंदाजी केली नाही. पूर्वी तो गोलंदाजी करायचा, परंतु आज गोलंदाजी केली ती देखील स्लॉग ओव्हर. स्लॉग ओव्हर हे असे षटक आहे जिथे जास्तीत जास्त धावा अनेक वेळा पाहिले. 10 पैकी 7 म्हणजे तर गोलंदाजाचा बोलबाला राहत नाही, परंतु इथे हॅट्रिक वर आला आदेश. चांगला आदेश दिला आदेशने. नक्कीच. आणि स्लॉगवर नक्कीच हाणामारीचं षटक म्हटलं जातं या स्लॉगवरला. आणि इथून कदाचित ज्या अधिकाधिक विकेट पडल्या गेलेल्या आहेत स्वयंभू पायगाव या टीमच्या, या कारणास्तव कदाचित मी म्हणेल आदेशच्या अगेन्स्ट आक्रमकपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र 2 चेंडू अतिशय सुंदर हाताळले. जवळपास 4थ्या चेंडूवर डब्ल्यू शोधला आदेशनं, 5व्या चेंडूवर आदेशनं डब्ल्यू शोधलाय आणि 6वा चेंडू
यावेळेस देखील फटका फसलाय तिसरा डब्ल्यू यस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर WWW आदेश वेबसाईट तयार होताना गुड बॉलिंग काय गोलंदाजी केले आदेश पाटील सबसे कातिल आदेश पाटील हेच म्हणावं लागेल विकेटवर विकेट पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली आदेश पाटीलच्या नावावर राहील आणि जय महाकाल मालजीपाडा संघाने आदेश पाटील करता टाळ्या वाजवायच्या आहेत जबरदस्त गोलंदाजी केले अप्रतिम गोलंदाजी जिंकायला टार्गेट सेट केलंय ते म्हणजे 44 म्हणजे चौकारवर चौकार मारायचे आहेत 5 ओव्हरमध्ये घेऊया एक डीजे ब्रेक चर्चा जारी राहील कुठे जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा पांजू स्पोर्ट पांजू आयोजित हनुमान जन्मोत्सव चषक 2025 पांडू स्पोर्ट्स पांजू आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय पांजू गावाची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या संपूर्ण पंचकृषीमध्ये या स्पर्धेची ओळख आहे आणि ही नक्कीच या स्पर्धेच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर जवळपास मला वाटते जवळजवळ 36 ते 37 वर्ष हे मला वाटते झाले असतील सातत्याने ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली जात आहे सगळ्यात मोठे ऑर्गनायझर असेल पांजू स्पोर्ट्स पांजू जो इतका वेळ ही स्पर्धेची परंपरा अजूनपर्यंत जोपासून ठेवली आहे त्याबद्दल नक्कीच या मी यंग पिढीचं देखील मनापासून कौतुक करतोय त्यानंतर एक नक्कीच आवर्जून मी सांगेल अक्षय साडम खरोखरच अगदी खाडीच्या बाजूला हे मैदान असल्या कारणास्तव हे मैदान तयार करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण एकदा काय हे पावसाळा आला पावसाळ्यामध्ये हे मैदान पूर्ण 3 ते 4 महिने मला वाटतं ही खेळपट्टी पूर्ण पाण्यामध्ये बुडलेली असते शेतकरी बाजूला शेतकरी आहेत शेतीची कामं जोपर्यंत होत नाही आहेत तोपर्यंत जी मेन पाण्याची उघाडी आहे ती उघाडी बंद करता येत नाही आहे त्यांची पूर्ण कामं संपतील कापणी वगैरे होईल त्याच्यानंतर ती उघाडी बंद करण्याचे आदेश आम्हाला असतात आणि ते आदेश आल्यानंतर उघाडी एकदा काही बंद केली त्यानंतर मात्र या मैदानावर भरपूर कामं असतात अगदी दिवस रात्र जागून या मैदानाचा पाणी उपसा करण्याचं काम पांजू स्पोर्ट पांजूची मुलं करतायत म्हणजे बघा की सहजासहजी काही गाणं तर आयती मैदानं मिळतात हे आयतं मैदान मिळत नाही आहे हे मैदान प्रत्येक वर्षी बनवावं लागतं ग्राउंड बनवावी लागत नाही आहे खेळपट्टी बनवावी लागत नाही मात्र मैदान जे आहे अक्षय साडम हे प्रत्येक वर्षी तयार करावं लागतं तर इथे एखादी स्पर्धा किंवा अनेक स्पर्धा होऊ शकतात हे जर मैदान तयार केलं नाही तर या मैदानावर आपण खेळूच शकत नाही अशी कंडिशन या मैदानाची असते चांगली माहिती तुम्ही दिली म्हणूनच भरपूर स्ट्रगल भरपूर मेहनत आहे या मैदानाकरता आणि यंदा मला वाटते जो पाणी वापरलाय तो पावसाचं पाणी आहे तलावाचं पाणी आहे खारं म्हणजे वेगवेगळी माती दिसते बघा काळी त्यानंतर थोडीशी जर पाहिले तर सफेद माती देखील दिसते आणि पांजू गावामध्ये आता भरपूर डेव्हलपमेंट होत चालले समोरच मला वाटते हॉस्पिटल तयार होणार आहे म्हणजेच कुठेच बाहेर जायची गरज लागणार नाही आणि पर्यटन स्थळ देखील लवकरच होणार आहे म्हणून भरपूर आम्हाला देखील भरपूर मजा येते पांजू गावामध्ये आल्यानंतर मित्रपरिवार आहेत भरपूर एन्जॉयमेंट आणि उद्या सर्वांनी यात्रेला यायचं आहे असं आग्रहाचं आमंत्रण सर्वांनी दिले 44 टार्गेट अक्षय साडमने म्हटलं की चौकार तुम्हाला मारावे लागतील मात्र या ठिकाणी स्वयंभू पायगाव टीमला काय करावं लागेल या 44 धावा जर तुम्हाला एका मोठ्या आकड्यामध्ये दाखवायचे असतील महाकाल मालजीपाडा या टीमला तर कुठेतरी नियंत्रण तुमचं गोलंदाजीवर असणं गरजेचं आहे तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असेल मैदानाच्या आतमध्ये कॅचेस जे प्रत्येक कॅच तुमच्याकडे येतील ते कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील तर कदाचित तुम्ही या 44 धावसंख्येवर कुठेतरी आला घालू शकाल डिफेन्स करू शकाल मात्र त्याप्रमाणे तुम्हाला ते मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल प्रत्येक खेळाडूला आपलं 100% मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल तर तुम्ही मालजीपाडा संघाला थांबवू शकाल मॅच ऑन सामना सुरू होतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला आदेश
पहिला चेंडू आडव्या बॅटने इनटू द गॅप, गॅप मधून चेंडू फरार. या पहिल्या चेंडूवर एक खणखणीत फटका पाहायला मिळतोय. मिस्टर समीर राऊत यांच्या बॅट मधून चौकार. म्हणून सांगितलं होतं की चौकार चौकार. पहिल्याच बॉलवरती समीर राऊतने देखील आपला आकार दाखवून दिलाय. चौकार. समीर राऊत डेड बॉलचा इशारा. हा असा खेळाडू आहे जो अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय. वसई विरार प्रीमियर लीग खेळली, तिथे आयकॉन प्लेयर चालले नाही, परंतु समीर राऊतने वन मॅन शो पारी खेळली होती. ओ यावेळी मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. हुकचा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र एक रन असेल. ती लेग बायची शरीराचा संपर्क झाला, मला वाटते माथ्यावरती बॉल लागला आणि इथे मात्र एक रन लेग बायची. आदेश पाटील देखील खूप दिवसानंतर मी बघतोय ॲज अ ओपनर बॅटर. पूर्वी जर पाहिलं मागील 2-3 वर्षा अगोदर तर ही जोडी असायची A1 जोडी P1 मध्ये, आणि आज ही जोडी दिसते. म्हणजे चांगली स्ट्रॅटेजी कॅप्टनची देखील म्हणेन. कदाचित 44 धावांचा आकडा आहे, हा लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न असेल माझ्याकडे या संघाचा. बॅकफूट लावून सॉफ्ट हँड म्हणजे बॉटम हँडचा चांगला वापर केला गेला स्ट्रोक खेळण्यासाठी. सिंगल इथे कंप्लीट केला जातोय. एका धावेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं आदेशनं, कारण सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटर आहे. समीर राऊतच्या विषयी आपण जी माहिती दिली नो डाऊट नक्कीच आपल्या परिसरामध्ये देखील या खेळाडूचा बोलबोल आहे. मात्र पुण्याला देखील एक चांगली कामगिरी जवळपास एक व्यावसायिक स्पर्धा खेळताना समीर राऊतनं केली होती. बघा पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. चांगला फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. समीर राऊत यांचा सिंगल इथे देखील मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजेच 7 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 44 करायचे आहेत. इथून काही चेंडू डॉट, तर प्रत्येक इंटरव्हल नंतर एखादी विकेट ही पायगाव संघाला शोधावी लागेल. साडम शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे, इनफिल्डच्या वरून अगदी शॉर्ट लेगच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू दन दन करून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. माझ्या प्रेमाची पारग जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारग जुली तुला होईल लवकर. जुली गो जाईल मी मुंबई. चौकारनिशी धावपळक पुढे आलाय 11च्या घरामध्ये. आदेश. ओ बॅटची एज, आउटसाइड एज अँड टेकन. कॉड बिहाइंड, विकेट डाऊन. पहिला गडी बाद. रन्स आहेत टोटल 11. जय पवनपुत्र हनुमान की जय. उद्या नक्कीच हनुमान जन्मोत्सव आहे आणि आमच्या पाणजू गावाच्या वतीनं विकास स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे काही आमचे दर्शक ही स्पर्धा पाहत आहेत सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की सगळ्यांनी नक्कीच यात्रेला या. आज या ठिकाणी काही प्रेक्षक काही खेळाडू आलेले आहेत, त्यांना देखील विनंती करतोय नक्कीच यात्रेला या. 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. 1 आणि 1 हा को इन्सिडंट आकडा येतोय, म्हणजे नेल्सन फिगर 1-1-1 चा बॉलिंग मार्क वरती आला आहे. नितीन मुकादम. थोडंसं अक्षय साडम थांबवतो आम्ही. तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक आले आमच्या गावातील हितेश भुईर यांच्याकडून पारितोषिक आहे. मालजीपडा टीमसाठी प्रत्येक खेळाडूसाठी जो कुठला खेळाडू षटकार मारेल त्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असतील. आणि खास करून आतुरता आहे हितेश भुईर यांना जयची, की जय मैदानाच्या आतमध्ये कधी येईल खेळण्यासाठी, ही आतुरता आहे. जय आला तर जयसाठी प्रत्येक षटकार 500 रुपये असतील हितेश भुईर यांच्याकडून.
दीपेश नॉन स्ट्रायकिंगला आलाय. समीर राऊतने हुक केलाय. लॉंग लेगला खेळलेला फटका वन बाउन्सने समीर राऊत त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. थँक्यू. धावा झाल्यात त्या 15:44 करायच्या आहेत. आणि नक्कीच बघा मालजेपाडा गावावरून अहमदाबाद हायवे इतका लांब नाही आहे. भले तो रस्ता थोडासा खराब आहे, मात्र हायवे एकदा का पकडला मालजेपाडा संघानं तर मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गतिरोधक नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं सिग्नल नाही आहे. मग या टीमला थोडंसं थांबवणं तुम्हाला कठीण होईल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक खेळला गेला. गॅपमध्ये आहे चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं फील्ड केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झालाय. डबलचा कॉल केला होता समीर राऊत यांना. अगदी अर्ध्या पिचवर समीर राऊत आले होते, मात्र कदाचित मी म्हणेल दीपेश यांचं लक्ष नव्हतं किंवा दीपेशनं नाही म्हटलं. शाब्दिक भाषा वापरणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. मगाशीच आमचे साथी समालोचक अक्षय साठवणं म्हटलं यस नो अँड वेट, या तिन्ही गोष्टी बोलणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचे आहेत. धावा 1 पुढे सरते धावा झाल्या त्या 15. आणि आमचे जवळचे मित्र बॉडीगार्ड लवली सिंग या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. 16 झालेत, माफ करा, आता 17 झालेत. वेलकम धर्मेंद्र राऊत, आपलं देखील हार्दिक स्वागत. बॉडीगार्ड लवली सिंग. समोर आपण पाहू शकाल विजय शेठ गोविंद पाटील स्टॅन साहेबांचं देखील खूप मोठे योगदान. खणखणीत हुकचा फटका. चेंडूला अडवलं गेलंय की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. वाईट फॉर द अंपायर सिग्नल. यस इट इज 6 धावा. षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन चेंडूला आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला होता. 6 धावा. अप्रतिम हुकचा फटका. लॉंग लेगलाच भरपूर रन्स येत आहेत. पाठीमागच्या दिशेने पाहिलं लॉंग लेग, फाईन लेग, लॉंग स्टॉप रिजन, थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन, आउटफील्ड फास्ट आहे. या संपूर्ण मैदानाकडे लक्ष दिलं तर 23 धावा 3 बॉल. पुढचा बॉल अप्परकट खेळायचा होता आणि इथे अनपेक्षित बाउन्स देखील चेंडू झालाय. 1 फॉर द ओव्हर. 1 बाउन्सचा वॉन देखील केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 4 बॉल 23 धावा. 4 चेंडू 23 धावा या फळकावर, म्हणजे 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक या ठिकाणी दीपूला थांबवणं कदाचित अवघड. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणायचं गेलं तर दीपू ऑन फायर. षटकार. चांगला फटका केला. पुलचा फटका. त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू दिला आणि प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये आहेत, म्हणजे 200 रुपयाचा मानकरी दीपू देखील ठरला आहे. हिटमॅन आहे या संघाचा आणि पॉवर हिटिंग तो बॅटिंग करतोय. सध्या धावफलक वेगाने पुढे आल्यात. 29च्या घरामध्ये मॅच मालजीपाडा संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु पायगाव टीमला काहीतरी वेगळं करावं लागेल. विकेट डॉट बॉल घेतला तर मॅच बनवू शकते, अन्यथा दीपू जर याच प्रकारे बॅटिंग करेल तर मला वाटते कदाचित हा मॅच 3 ओव्हरमध्ये देखील फिनिश होऊ शकतो. 5 बॉल 29 धावा. ओ यावेळी वेगाने टाकला होता आणि बॅटरला वाटलं की थोडासा टॉस होऊन बॅटचा बॉल येईल, पण तो चेंडू खाली राहिला, थोडा खाली राहिला, त्या कारणास्तव हा डॉट बॉल येतोय. ओव्हर झाल्या 2. फलकावरती धावा आहेत 29. येणारे 18 बॉल 15ची गरज. 18 बॉलमध्ये 15 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 15 धावा. मॅच इतकीही लांब नाहीये, लक्षात ठेवा. इथून देखील तुम्ही वापसी करू शकता, इथून देखील तुम्ही पलटवार मालजीपाडा टीमवर करू शकता. त्यासाठी तुम्हाला एखादं षटक कमीत कमी धावेचं हाताळावं लागेल आणि त्या एखाद्या ओव्हरमध्ये काही विकेट, जवळपास 1 ते 2 विकेट तुम्हाला काढावे लागतील, तर कुठेतरी आपण मालजीपाडा संघावर थोडाफार प्रेशर देऊ शकाल, दबाव देऊ शकाल. मात्र ती कामगिरी करण्यासाठी तुम्हाला एखादा गोलंदाज निवडावा लागेल. म्हणतात ना की 11 खेळाडू आपले कामाचे असतात, मग तिथून एखादा खेळाडू जो महत्त्वपूर्ण खेळाडू असतो आपल्या टीममध्ये, तो एखादा खेळाडू महत्त्वपूर्ण तुम्हाला निवडावा लागेल. मग अशी साठवणं जी माहिती दिली, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. म्हणजे ते म्हणतात ना की
सारे साथी काम के अपना अपना बस एक मोल, सारे साथी काम के अपना अपना बस एक है मोल, पर जो मुसीबत में काम आहे वो सबसे अनमोल. या मुसीबत आहेत, संकट समोर आहेत, अडचणी समोर आहेत, वाईट वेळ मी तर म्हणेन स्वयंभू पायगाव या टीमची सुरू आहे. मात्र या वाईट वेळेमध्ये ढासळता कामा नये. या वाईट वेळेमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपली त्या ठिकाणी खेळी साकारायची आहे. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. न कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. सध्या बॉलिंग मार्क वरती आलाय. प्रज्वल आहे का? प्रवीण. प्रज्वल आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल प्रज्वलचा, विकेट जाण्याची दाट शक्यता. लॉंग लेगला हुकचा फटका होता आणि इथे विकेट जाईल. विकेट नाही तर आशा जिवंत राहतील फिल्डिंग करणाऱ्या स्वयंभू पायगाव टीमच्या. थँक्यू. महेश पाटील किती दत्ताली टीमला सपोर्ट करतायत. ज्यावेळी त्यांची बॅटिंग चालू होती, लाईट गेली होती, तेव्हा कमेंट देखील टाकले की लाईव्ह बंद आहे. तर तिथे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आता कामावरून ब्रेक घेऊन मला वाटते लगेच त्यांच्या मॅच करता ते आले. एक बॉलर आहेत आणि कदाचित प्लेइंग 11 मध्ये देखील ते दिसतील. विकेट गेल्यानंतर आता आलाय जय. जयवरती भरपूर पारितोषिक लावले जातात. 500 रुपये तर जमा आहेत आमच्यापर्यंत, जी गोलंदाजी केली होती आणि ती माहिती तुम्ही पोचवायची आहे. मॅच संपली नाही आहे. अक्षय साडम नक्कीच म्हणेल जयचे भरपूर मोठे फॅन आहेत आणि जयसाठी हितेशनं म्हटलं की जयचे आम्ही आतुरतेने वाट बघतोय. जय आला. हितेश भोईर आता नक्कीच कदाचित हितेश भोईर यांचं ATM देखील ओपन होईल. बघा मी म्हटलं मगाशी की 18 चेंडू 14 धावा. मॅच इतकी तुमच्यातून लांब गेली नाही आहे. इथून देखील तुम्ही वापसी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कमी धावेचं षटक आणि जवळपास या ओव्हरमध्ये कमीत कमी 2 विकेट मालजीपाडा टीमच्या काढावे लागतील तर तुम्ही या मॅचमध्ये वापसी करू शकता. आणि सुरुवात झाली नो डाऊट, चांगली सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 3चं म्हणजे जवळपास 5 षटकांचा सामना मित्रांनो ज्यावेळेस असतो ना तेव्हा क्रमांक 3चं षटक बॅकबोन असतो. मॅचचा बॅकबोन. फुल टच चेंडू बॉटम हँडचा वापर करत चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळले गेले. स्क्वेअर लेग डीपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 30 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या. 44चं टार्गेट आहे. 14 धावा अजूनही करायची आहेत या मॅचला विन होण्यासाठी मालजीपाडा संघाला. आणि दीपेश आहे षटकारांची आतिषबाजी त्याची देखील आपण पाहिलंय. दीपेशचा विकेट घेतला तर दबाव मालजीपाडा संघावरती. रेडी नव्हते आणि तेच पाहिलं डेड बॉल. थोडंसं जर पाहिलं तर कॉन्सन्ट्रेट लूज होतं बॅटरचं. रेडी नव्हते म्हणून डेड बॉल येतोय. अजूनही मॅच गेलेलं नाही आहे. स्वयंभू पायगाव संघ हे मॅचला बनवावं लागेल, शेवटपर्यंत रोखावं लागेल, विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील तर मॅच बनेल. लेंथ चांगली नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटरने फटका सुरेख खेळला होता. बॅटला लागला असता तर चौकार किंवा विकेट या 2 गोष्टी विचारल्या असत्या. डॉट व्हाईट बॉल येतोय आणि रन्स 31. क्रिकेटचा खेळ आपण खेळतोय मित्रांनो, त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही आहे. शॉर्ट ऑन पुलचा फटका आहे. मागे फिल्डर यस. ज्या विकेटच्या शोधात स्वयंभू पायगाव आमचे साथी समालोचक अक्षय साडम देखील म्हटलंय की दीपूची जर विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेली तर कदाचित प्रेशराईज केलं जाईल मालजीपाडा या संघाला. ना यस या ठिकाणी दीपू बाद होतोय. काय इथून मोमेंटनशिप होईल का अक्षय साडम? मॅच मध्ये पलटवार पाहायला मिळेल का? स्वयंभू पायगाव संघ वापसी करताना मैदानाच्या आतमध्ये. दीपू आउट. पलटवार करावा लागेल कारण की बघा धावा जरी कमी असला तरी तुम्हाला लढावं लागेल. क्रिकेट असा खेळ जिद्दीने लढा, जिद्द हारू नका म्हणून जिद्दीने खेळतोय स्वयंभू पायगाव. अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये असे चढउतार पाहिलेत. 18 बॉलमध्ये 60 रन चेस होतात, कधी 18 बॉलमध्ये 15 देखील होत नाही. 10 बॉल 10 नाही होत, 10 बॉल 8, 8 बॉल 6, 6 बॉल 4 अशा अनेक मॅचेस पाहिल्यात टेनिस क्रिकेटमध्ये. आणि म्हणूनच आता रन्स आहेत टोटल 31, पाहिजे आहेत 13, बॉल शिल्लक टोटल 15. म्हणजेच अजूनपर्यंत मॅच जय महाकाल मालजीपाडा संघाच्या बाजूने आहे, परंतु कमबॅक करते. महत्वाचे विकेट गेलेत. यश आलाय, नवीन बॅटर यश पाटील. सॉफ्ट हँडने
ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला, हा चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट. एक या धावसंख्येने धावफलक पुढील 32च्या घरामध्ये 32. 4 बॉल झालेत. 1 विकेट 1 रन, 1 विकेट 1 रन. काय आता विकेट येईल ज्या पद्धतीने प्रज्वल गोलंदाजी करतोय. कदाचित मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये ज्या विकेट पडल्या गेल्यात इथून कदाचित समीर राऊत थोडेसे सावध झाले असतील इतकंच म्हणेल. समीर राऊतचा संदेश तो डगआउटच्या दिशेने आपण जर लक्ष दिलं अक्षय साठम तर बघा समीर राऊत हेच म्हणतायत की तुम्हाला कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे. चांगला चेंडू आहे. अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेला होता या ठिकाणी. एक सिंगल मिळेल बघा. समीर राऊत डगआउट मधून अगदी बाहेर येत आहेत आणि सांगतायत की तुम्हाला कशा प्रकारे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं. अजून त्यामुळे म्हटलं ना की दीपूची विकेट साठम कदाचित मालजेपाडा संघ प्रेशराईज होईल आणि कदाचित असं मला वाटतं की मालजेपाडा संघ प्रेशराईज झालाय. सध्या यश आहे स्ट्राईकला. बघूया गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा कशी गोलंदाजी करेल. हा बॉल देखील चांगला आहे. कमबॅक केलाय पूर्णपणे स्वयंभू पायगाव टीमने. डॉट बॉल दबावाचा, कारण की तितका अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं तर कमी आहे. जयकडे आहे परंतु यशकडे थोडा कमी आहे. 33 धावा झाल्यात. 11 पाहिजे. 12 बॉल मध्ये 11ची गरज. मॅच ऑन. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. धावा झाल्या आहेत फळकावर. त्या म्हणजेच मित्रांनो 33 धावा फळकावर झाल्या आहेत. धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावा करायच्या आहेत. मात्र सोप्या नाही आहेत. काहींचं असं नक्कीच मत असेल की 12 चेंडू 11 धावा का नाही होऊ शकत. होऊ शकतील असं नाही, होऊ शकणार नाही असं अशातला भागच नाही आहे. होऊ शकतील, मात्र त्यासाठी देखील मेहनत करावी लागेल. परमेश्वर देखील काय म्हणतोय मित्रांनो, परमेश्वर देखील सहजासहजी कुणालाही फळ देत नाहीये. जो मेहनत करतो त्याच्या पाठीमागे नेहमीच परमेश्वर असतो. या ठिकाणी मेहनत करावी लागेल. त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये समीर राऊत पाणी घेऊन आले नाही आहेत. समीर राऊतनं मैदानाच्या आतमध्ये पाणी आणलं नाही तर समीर राऊतनं पाण्यासोबत एखादा मेसेज देखील आपल्या या दोन्ही बॅटर्ससाठी आणलाय. खास करून जय करता असेल की इथे सिनियर खेळाडू तू आहेत सध्या, तर तुला मॅच फिनिश करायचा आहे आणि यशला काय करायचं आहे तर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन हा गेम खेळायचा आहे. परंतु बॉलर वेगळ्या माइंडसेटने आलाय. डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरला प्रत्येकाला धाव रोखायच्या आहेत तर मॅच बनेल. आणि जयवरती देखील थोडा प्रेशर असेल, परंतु जय एक मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी होईल की जयचा विकेट मिळेल, या दोन गोष्टींचा विचार केला जातोय. बॉलिंग मार्कवरती तेजस. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आहे. उडवायचा होता अपरकट. वाईट बॉल मुळीच स्वीकारला जाणार नाही आहे. इथे वाईट बॉल कोणताही रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर वाटलं तरच ते देतील आणि इथे वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव येते. भरपूर उंची होती. पंच देखील म्हणतात स्क्वेअर लेग पंच देखील नक्कीच समित आहेत या गोष्टी. DRS तुमच्यासाठी नाही आहे. DRS फक्त पंच घेऊ शकतील. तुम्हाला तो DRS घेण्याचा अधिकार नाही आहे. मात्र नक्कीच पहिला चेंडू थोडासा नक्कीच आघात करणारा चेंडू होता. पहिला चेंडू अवांतरात तळला गेला. मध्ये चेनअप होत आहे. टाळ्या येत आहेत. अजूनही टाळ्या येत आहेत की मॅचमध्ये अजूनही आपण आहोत. ही मॅच आपल्या आता तो निसटली नाही आहे आणि हा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमध्ये असणं गरजेचं आहे. स्ट्रगल सुरू आहे, मेहनत सुरू आहे. दोन्ही साईडून आपण ही बॅटिंग पाहतोय, एका साईडून गोलंदाजी पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहिला तर भरपूर उचली घेणारा चेंडू आहे. अगदी डोक्याच्या वरून तो चेंडू टाकला गेलाय. पंच देखील या ठिकाणी अवांतर घोषित करतात. वाईट चेंडू आणि ही वाईट गोष्ट असेल स्वयंभू पायगाव या टीमसाठी. या सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र इथे कुठेतरी मी म्हणे चहाच्या कपामध्ये मिठाचा खडा पडल्याप्रमाणे या गोष्टी घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. चर्चा करतायत दोन्ही पंच, कारण 2 चेंडू आपण पाहिलं तर अधिक उसळी घेणारे हे 2 चेंडू आपण पाहिले आणि सलग 2 चेंडू हे वाईटच्या स्वरूपात दिले गेलेत पंचांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे दोन्ही पंच चर्चा करतायत. तिथून मात्र नक्कीच निष्कर्ष काढला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल.
चला पंचांशी वाद जास्त करू नका विनंती करतोय स्वयंभू पायगाव संघ. लक्षात ठेवा प्लीज अंपायर सोबत जास्त बातचीत करू नका. हे जे दोन पंच आहेत ह्या दोन पंचांची माहिती नक्कीच मी आवर्जून तुमच्यापर्यंत देईल. आपण कोणासोबत चर्चा करतात मैदानाच्या आतमध्ये जे स्क्वेअर लेग पंच आहेत हे टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू अशोक राऊत आहेत. लक्षात ठेवा जितके उन्हाळे पावसाळे आपण पाहिले नाहीत क्रिकेटचे तितके उन्हाळे पावसाळे अशोक राऊत सरांनी पाहिलेत. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे अशोक राऊत. नवघर गावातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याच्यामुळे प्लीज डिस्कस करताना जरा विचारपूर्वक डिस्कस करा. पंचांनी योग्य निर्णय दिला आहे तो मान्य करा आणि मॅच सुरू करा. चला डिस्कस करू नका प्लीज मॅच स्टार्ट करा विनंती करतोय. स्वयंभू पायगाव टीम जास्त चर्चा करू नका मॅच स्टार्ट करा. चला वन बाउन्स जवळपास 2 बाउन्स टाकले त्याच्यामुळे पंच या ठिकाणी नक्कीच नो बॉल करार करत येत आहेत. बघा क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटचा खेळ सोडू नका. बघा कधीही काहीही घडू शकतं. एक मिनिट लाईव्ह मध्ये देखील चेक केलंय स्वयंभू पायगाव अगोदर अंपायरनी 1 बाउन्स दिलाय अगोदर देखील दिलाय. लाईव्ह मध्ये ही गोष्ट क्लिअर दिसते म्हणून गेम सोडू नका. लाईव्ह मध्ये तुम्ही सांगितलं चेक करा लाईव्ह मध्ये चेक केलंय ही गोष्ट दिसले आणि पुन्हा तुम्हाला ग्राउंड मध्ये यावं लागेल. तुमच्यासाठी आम्ही लाईव्ह चेक केलंय. यस थँक्यू. स्वयंभू पायगाव एक चांगला संघ आहे. कधी बघा मित्रांनो तुम्ही क्रिकेट खेळता आणि क्रिकेटचा खेळ मध्ये कधीच सोडून जाऊ नका इतकीच माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे. कधी काही घडू द्या मैदान कधी सोडू नका कारण मैदानाला जर तुम्ही सोडलं तर तुमचे क्रिकेट देखील साथ सोडेल. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र झालो त्या ठिकाणी काही गोष्टी घडतायत मैदानाच्या आतमध्ये मात्र मैदान कधी सोडू नका इतकीच विनंती असेल. बघा कॉन्सन्ट्रेट थोडं वेगळं असते माइंडसेट खेळाडूंचं आणि त्यांना देखील ठाऊक आहे एक एक बॉल या क्षणाला किती महत्त्वाचा आहे. त्यांचं भांडणं साहजिक होतं परंतु इथे नो बॉल आला होता आणि त्यानंतर हा बॉल फ्री हिटचा बॉल डायरेक्ट हिट करायचा होता. कॉन्सन्ट्रेट थोडं दुविधा माइंडमध्ये आहे. रनआउटची संधी होती. पुन्हा एकदा एका बॉलवरती बऱ्याच गोष्टी घडतायत बाईकच्या माध्यमातून. काही आवश्यकता नव्हती अक्षय सटम चेंडू डॉट झाला होता. इथून डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये काही धावा नक्कीच गमावलेत स्वयंभू पायगाव या टीमनं. इथे एक एक धाव मोलाची आहे. सध्याची घडी अशी आहे ना मित्रांनो की प्रत्येक चेंडू अगदी विचारपूर्वक आणि प्रत्येक चेंडूला कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला अडवता येईल या प्रयत्नामध्ये राहावं लागेल स्वयंभू पायगाव या टीमला. मात्र ही अतिरिक्त धाव ऑफ साईडला पंच केलंय. संधी आहे रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी मात्र बॅटर सेफ आहे. थोडासा उशीर झाला चेंडू फेकण्यासाठी. मिड ऑफ रिझनमध्ये फिल्डर चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं त्या ठिकाणी आणि एक संधी तर निर्माण झाली होती मात्र एक सिंगल कन्वर्ट केला गेला. धाव संख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 38. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 6. 10-6 चांगला फटका आहे. इथे मात्र थोडस जर पाहिलं तर एक फनी मुवमेंट बॉल अडवण्याच्या ऐवजी मला वाटते कॅप जी आहे ती उडाले. बॉडी लँग्वेज इथे थोडं निगेटिव्ह आहे. बॉडी लँग्वेजचा खेळ आहे क्रिकेट म्हणून इथे क्रिकेट खेळत असताना मैदानात पराभव झाला तरी चालेल कधी मनाने पराभव होऊ नका. आणि इथे काय येतोय पंचांनी इशारा दिलाय 1 शॉट. टोटल किती असतील अंपायर या धावा? 4 धावा. असं वाटलं की 6 रन्स काढले की काय धावून. यस 5 आहेत. तेच सांगतो आम्ही की
पाहिले 6 काढले, 1 शॉटचा एक इशारा, 5 धावा आहेत. म्हणजे पंजा आलाय आज, 2 वेळा आलाय पंजा. धावून पहिला होता. आता विकेट जाण्याची दाट शक्यता. विकेट गेलाय, गॉन. मजा आली असती जर इथे 8 ते 10, 10 ते 12 धावा असत्या ना, तर स्वयंभू पायगाव संघाने चांगला कमबॅक केला होता या स्पर्धेमध्ये. कुठेतरी 10 ते 15 धावा शॉर्ट पडलाय. मी म्हणेन 10 धावा देखील असता तरी फाईट देऊ शकला असता. बॅटची एज आणि इथे नशीब, नशिबाची साथ अभिकडे आहे. कॉंग्रॅच्युलेशन. येतोय चौकार आणि जिंकते जय महाकाल मालजीपाडा संघ. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक या स्पर्धेमध्ये आपण आलात. स्वयंभू पायगाव आपला खूप खूप धन्यवाद. चला टॉसला आपण यायचंय. दत्ताळी जय महाकाल मालजीपाड्याचा कॅप्टन आणि कॅप्टन दत्ताली स्पोर्ट समित पाटील आणि त्यांची टीम. मॅन ऑफ द मॅच स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आदेश पाटील. हॅट्रिक त्याच्या नावावर आहे. त्यांनी यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. चला यायचं कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत टॉस बॉक्स मध्ये. आमच्या पाहुण्यांना विनंती केली की आपण टॉस उडवायचा आहे. पियुष आपण लगेच कोणाच्या हस्ते टॉस करतोय? देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. शेवटचा मॅच 4 ओव्हरचा आहे कारण की क्लायमेटमुळे कोणाला